हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। तर लहान मुलींचा घरातल्या घरामध्ये कसं साध्या पद्धतीने मेकअप करायचा हे मी तुम्हाला दाखवणार आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, वेळ न घालवता, कारण टाईमसुद्धा खूप कमी होता, त्या अगोदर ना सर्वात अगोदर तिचाही मी इथे आंबाडा करायला घेतलेला आहे। तर छान असे केस तिचे सिक्युअर केलेले आहेत आणि जसं पार्लरमध्ये कर्ल वगैरे करतात ना त्या प्रकारे इथे केसाचा थोडासा मी आकार दिलेला आहे। त्यानंतर आतमध्ये बन टाकून अशा प्रकारे तिचे केस सिक्युअर केलेले आहेत। तर त्यानंतर आपल्याला जाळी देखील टाकायची आहे आंबाड्याला। तर इथे बघा, बन टाकल्यानंतर संपूर्ण केस वरच्या बाजूने घेऊन इथे मी त्यानंतर वरच्या बाजूला एक बो टाकलेला आहे। तर त्यानंतर जे काही बाजूचे केस असतील तिथंच पिनअप केलेलं आहे। तर लहान मुले जास्त वेळ शांत बसत नाहीत, त्यामुळे नाही ते सर्वात अगोदर आंबाडाला जास्त वेळ जातो म्हणून इथे मी ना सर्वात अगोदर तिचा आंबाडा सेट करून घेतलेला आहे। त्यानंतर गजरे वगैरे लावून इथे फायनल आंबाडाचा लुक करून घेतलेला आहे। तर चला आता मेकअपला सुरुवात करूया। सर्वात अगोदर मी थोडंसं मॉइश्चरायझर म्हणून इथे वॅसलीन लावत आहे। तर इथे त्यानंतर मी इथे फाउंडेशनचा वापर करत आहे। इथे मी आता लॅक्मे फाउंडेशनचा वापर करत आहे। तुमच्याकडे जो कोणता फाउंडेशन आहे त्याचा तुम्ही वापर करू शकता। मी फाउंडेशनचा वापर केलेला नसता, पण तिचा फंक्शनचा टाईम खूप वेळ होता, त्यामुळे तिचा मेकअप टिकून राहण्यासाठी इथे मी फाउंडेशन वापरत आहे। त्यानंतर आपली जी काही बेबी पावडर असते ना त्याचा वापर करून मी इथे तिचा टचअप पूर्ण केलेला आहे। त्यानंतर ना इथे लिपस्टिकचा वापरच मी आय शॅडो म्हणून इथे करणार आहे। त्यानंतर माझ्याकडे आय शॅडो पॅलेटसुद्धा होतं, पण थोडंसं लिपस्टिकचा देखील वापर करून त्यानंतर इथे मी वाईन कलरचा आय शॅडोचा इथे शेड दिलेला आहे। जेव्हा पण आपण मेकअप करतो, लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत मेकअपमध्ये जितके आपले डोळे सुंदर दिसतील तितका आपला मेकअप उठून छान दिसतो। तर माझ्याकडे इथे ना माझ्याकडे ब्लश नाही आहे, त्यामुळे मी ब्लश म्हणून इथे लिपस्टिकचाच वापर करणार आहे। तर इथे बघा, हलका हलकं इथे ब्लश म्हणून लिपस्टिक वापरलेली आहे। त्यानंतर थोडासा इथे पावडरचा टचअप दिलेला आहे। तर त्याचनंतर इथे काजळ वगैरे लावून घेतलं तिला। तर जितके डोळे सुंदर दिसतात ना तितका आपला मेकअप छान आणि उठून दिसतो। तर इथे बघा, लहान मुलांना लिपस्टिक लावण्या अगोदर आपल्याला थोडासा लिप बामचा वापर करायचा आहे। त्यानंतर आता मी इथे आयलाइनर लावायला सुरुवात केलेली आहे। तर आयलाइनर देखील लावताना आपल्याला छोटासा हलकासा पॉइंट द्यायचा आहे, कारण त्याच्याने आपले डोळे खूप सुंदर आणि अट्रॅक्ट दिसतात। तर त्यानंतर इथे मस्करा जो काही आहे तो वॉटरप्रूफ मस्करा आहे माझ्याकडे। तर इथे मस्करा देखील लावून घेतला, ॲब्रो पेन्सिल लावून घेतली। तर अशा प्रकारे बघा, डोळे देखील खूप सुंदर आणि शायनी दिसतात। तर त्याचनंतर बघा, आता मी इथे लिपस्टिक अप्लाय करणार आहे। 2 मिनिटापूर्वी इथे मी लिप बामचा वापर केलेला होता। तर लिप बाम लावल्याने ओठ सॉफ्ट होतात, तर लिपस्टिक देखील छान बसते। तर इथे बघा, लिपस्टिक लावून झाली, त्यानंतर छोटासा इथे मी तिच्या ओठांच्या खाली पॉइंट दिलेला आहे आयलाइनरचा। त्यानंतर आता संपूर्ण तिचा लुक जो काय आहे तो फायनल होत आहे। तर आता त्यानंतर इथे मी तिला ज्वेलरी वेअर करणार आहे। तर छान अशी नाजूक ज्वेलरी इथे वेअर करणार आहे। तर अशा प्रकारे बघा, तिचा फायनल नऊवारीमधला लुक खूप सुंदर असा क्रिएट झालेला आहे। इथे बघा, लहान मुलांचा मेकअप आपण पार्लरमध्ये न जाता सुद्धा घरच्या घरी कमी वस्तूमध्ये इथे आपण फायनल लुक करू शकतो। तरी तुम्हाला बघा कसा वाटतोय मेकअपचा लुक, मला नक्की कमेंट करून सांगा। आणि त्यासोबत ना व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा। आणि व्हिडिओ कुठून पाहत आहात नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा। भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या।